हो 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. मित्रो, आज सोलापूर बाजार समितीमध्ये 200 गाड्यांची आवक आहे. आज 5 एप्रिल 2025. गेल्या बंद बाजारापासून किंचित कांदा भावामध्ये काही चांगल्या मालाला भाव थोडासा वाढलेला दिसून येत आहे. तर आज पाहूया नेमकं काय मार्केट चालू आहे ते. 800 रुपये, 1100 रुपये, 1100 रुपये गेलेले. मोठा आहे, पकडी आहे, पकडी 225, 450, मीडियम गोल्टी 400 रुपये गेला. गोल्टी 775. हाँ बोलो 1200 रुपये, 1200, 1225, 50, 75. किलो से माल अच्छा है. बोलो 1300 रुपये, बोलो 1325, फुल गोला है. 1350, 75, माले माले 1375. बोलो 1400 रुपये, 1400 रुपये. बोलो साइड से माल अच्छा है. बोलो 1425, वो 50 बोलो साइड से के 1450, बोलो 1475, 1500 रुपये, 1500 रुपये. बोलो 1510, 1510 रुपये. 1510 रुपये. मोठा कांदा 1500 रुपयाने गेलेला. 2.10 दिए देखो. नमस्कार शेतकरी राजे. हा नमस्कार. काय कसा गेला आता व्हिडिओ मध्ये दाखवलेला कांदा? काय कांदा 12.5 गेला हो तरी तोटाही म्हणायचे ते. आज एकूण किती बॅग आणल्या होत्या? बॅगा 29 बॅग आणल्या होत्या ते. एक नंबर कसा गेला? एक 12 रुपये किलो. 12 रुपये किलो. किती बॅगा होत्या 12 रुपयेवाल्या? 29. आणि 2 नंबरला काय रेट भेटला? 2 नंबरला 11.5. हा 2 नंबर. हा 2 नंबर 11.5. गोल्टीला बऱ्यापैकी रेट मिळाला. गोल्टीला बऱ्यापैकी. ते किती आणले होते? ते 22 आणले होते. 22 आणले होते. हा अजून 22 आणि 14 ते 7.5 ने गेले. 7.5 ने गेले. गोल्टीच होते. हा ते बी. काय वाटतंय आज सोलापूर बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याला जो तुम्हाला 1200 रुपयाचा रेट भेटलेला आहे, काय तो समाधानकारक आहे का? समाधानकारक नाही. गव्हर्नमेंटने अजून आम्हाला द्यायला पाहिजे पैसे. काय अनुदान द्यायला पाहिजे? अनुदान द्यायला पाहिजे. किती द्यायला पाहिजे क्विंटलला? काय क्विंटलला काय 5 नुसतं 25 आणि 30 आणि 40 सांगतात. कुठं आम्हाला काय 10 आणि 15 तिथे नुसतं गाडी खर्चालाच निघत नाही तेवढे. उत्पादन खर्च सुद्धा निघे नाही. नाही निघत नाही. तुमचं नाव काय म्हणलं? शामराव सुकळे, मुक्काम पोस्ट शेलगाव वांगी, तालुका करमाळा. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलेच आहे. सोलापूर जिल्ह्यातले. आता तुम्हाला एकरी कांद्याला काय खर्च आला? एकरी कांद्याला काढणीपासून लागणी आणणं सगळं टोटल खर्च किती झाला? 50-60च्या पुढे जाते. 60,000 रुपये झाला. गोळा होतील का तेवढे पैसे यावर्षी? कशाचे गोळा यावर्षी होत नाहीत गोळा. मग काय सरकारकडून काय अपेक्षा आहे की नाही? अपेक्षा आहे पण मग सरकारच द्याय नाही तर काय. काय मागणी कराल मग तुम्ही? 1 क्विंटलला किती द्यायला पाहिजे सरकारने? कमीत कमी 200 तरी द्यायला पाहिजे. एका क्विंटलला फक्त 200 रुपये? नाही एका क्विंटलला नाही हो. हा किती द्यायला पाहिजे? गोणीला 200 रुपये. तसं नाही, सरकार ही क्विंटलवर तुम्हाला अनुदान देतं. मग 1 क्विंटल कांद्याला म्हणजे 2 गोण्याला म्हणा की क्विंटलला 400 किंवा 500 तरी द्यायला पाहिजे. 500 रुपये क्विंटलला दिलं भागतंय का तुमचं? मग तरी भागत नाही पण तेवढंच आपलं एक आधार सरकारने दिला पाहिजे. दिला म्हणून तेवढे किमान उत्पादन खर्च तरी लेवल लागला पाहिजे. मामा तुमचं काय नाव? सुरेश रोष, मुक्काम पोस्ट अकोले काटीर, उत्तर सोलापूर. किती बॅग आणल्या होत्या? 200 आणले. 200 आणल्या होत्या. 1 नंबरला काय भेटला रेट? 1050. किती बॅगा होत्या 1 नंबरच्या? 145. 2 नंबरला? 2 नंबरला 800 ने गेलं. 800 ने गेलं. त्या किती बॅगा होत्या? 55.
55. 3 नंबर 2च वक्कल होते. काय वाण कुठला होता तुमचा? फुरसुंगी आहे. फुरसंगी आहे. कुठला आहे तर पुन्हा फुरसुंगी. हां कोणता आहे तुमचा माल? हा तुमचा आहे. बरोबर. ते मोठं कुठलं गेलं. हां हां. काय वाटतंय आज सोलापूर बाजार समितीमध्ये जे तुम्हाला दर मिळाला आहे काय तुम्ही समाधानी आहे का नाही? कुठलं हो एवढं खर्च लय हो एकरी. हां एकरी खर्च तुमचा किती झाला आहे? 60,000 येत. 60,000 रुपये. बरं काय वसूल होतेत का नाही आता? काय 10,000 शिल्लक राहील. हां काय तेवढंच काय रोजगार तर निघते का पाणी? रोजगार तर निघतोय का यावर्षी? मी तर म्हणतो उत्पादन खर्च निघतोय का? झालेला खर्च तर वसूल होतोय का? खर्चच निघा तुम्हाला. हां खर्च निघतोय. बरं तुम्ही पावसाळ्यात कांदा केला होता का नाही? केलं की हां किती केला होता पावसाळ्यात? पीड एकर. हां किती गोण्या निघाल्या पावसाळ्यामध्ये? गोण्यात किती त्यावेळेला भाव होता पण 50-60 गोण्या निघते. 50-60 गोण्या होत्या. आणि भाव तुम्हाला किती भेटला त्याला? 2,000 हवा. मग काय तरी पण त्या पावसाळी कांद्यामध्ये पैसे झाले नाहीत म्हणाले. बर एकूण किती क्षेत्र आहे मामा तुमच्याकडं? 10 एकर आहे. मग त्यामध्ये काय काय असते? 10 एकर ज्वारी. हां हे सगळे पावसाच्या जीवावरलीच पीक आहे ते. तुम्हाला म्हणजे उन्हाळ्यात पाणी नसते का? मग कमी उन्हाळ्यात किती बागायत करता तुम्ही? 1 एकर होत नाही. हां म्हणजे गुराढोरांना पाणी आणि चारा एवढंच तुमचं. बाकी सगळी शेती तुमची पावसावर आहे. मग 10 एकरामधनं तुमच्या कुटुंबाला जेवढं म्हणजे लागतंय खर्च, मुलांची शिक्षण असतील, आरोग्याचा खर्च असेल किंवा शेतीतला खर्च असेल, हे तुमचं त्या 10 एकरामधून तुम्हाला भागतंय की तुमचं कुटुंब? नाही भागत. हां मग काय मग कसं नियोजन असतं शेतामध्ये? शेतीत आमच्याकडे डुकरले यायचे हो. हां डुकरले यायचे दुसरं पिकच येऊ देत नाही. गाव कसाला शेती आहे का? गाव खर्च म्हणजे रान डुकर आहे ती का? हां 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 मग त्याचा त्रास म्हणजे आहे तुम्हाला? हां नुकसान करतील पिकाचं. मग त्याच्यावर काय पर्याय काय पर्याय? सरकारनं ते अनुदान द्यावं लागते जाळी मारायला. हां हां कंपाऊंड प्रत्येक शेतकऱ्याला जाळी मारायला अनुदान दिलं पाहिजे. किंवा 4 शेतकऱ्याला एकदम मारलं तर चालतं. हां 4 शेतकऱ्यांनी मिळून एकदम मारले तर चालतं. हां हां 4 शेतकऱ्यांनी. आमच्या शेतकऱ्याला फॉरेस्ट आहे. हां 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 त्या फॉरेस्टला तर कंपाऊंड मारलं तर बाहेर येत नाही. हां किमान त्या जंगलाला पण जंगलचं बी एरिया मोठा असेल ना. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या म्हणजे शेतामध्ये रानडुकराचा त्रास आहे. हां आणि आमची ते फॉरेस्टकडेला जाऊ. हां 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 पण एकंदरीत शेती धंद्याबद्दल काय वाटते? आज तुमची मुलं शेतामध्ये आलेत का? म्हणजे शेती करतात का? काय काय करतात? शेती करते. शेती करतात. किती मुलं आहे ती? 2. एक शेतीत करतात, दुसरा सर्व्हिस करतात. हां म्हणजे बरं आहे. एक बाहेर सर्व्हिसमध्ये, एक शेतामध्ये. मग सर्व्हिस असल्यामुळे थोडाफार तुम्हाला आधार झाला नाही का मग? हां ते तर बघते. नाही म्हणजे शेतीला म्हणजे मदत करत असेलच की त्यानं. सुरुवातीच्या काळामध्ये मदत केली नाही का मुलांना शेती डेव्हलप करायसाठी? हां मग त्यामुळं तुम्हाला किमान वैयक्तिक जर विचार केला तर तुम्हाला तरी शेतीच्या बाबतीत किमान मुलगा एक सर्व्हिसला असल्यामुळं तुमची शेती म्हणजे बऱ्यापैकी चालू आहे असं वाटत नाही? तर डुकराचा त्रास आहे हो. काही नाही. डुकराचा त्रास आहे. तर कांद्याबद्दल काय वाटतंय? कांद्याबद्दल आता जी भावाची परिस्थिती आहे त्याबद्दल सरकारनं काय तुम्हाला मदत केली पाहिजे? सरकारनं द्यावं लागतं हो. काय तर आता परवडत नाही कांदा. किती अनुदान द्यायला पाहिजे? खर्च लय उत्पन्न काय? अनुदान किती दिलं पाहिजे क्विंटलला? क्विंटलला किमान 400 रुपये तर द्यायला. फक्त 400 रुपये? क्विंटलला 400 दिलं तर मग लेवल लागतं. म्हणजे तुमच्या खर्चाची लेवल लागते. हां बरं. तर शेतकरी मित्र, आज सोलापूर बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याचा रेट कुठंतरी ठराविक वक्कल 1500-1600 रुपये अशी विकली गेलेली आहेत. तर सरासरी 2 नंबर कांद्याचा रेट थोडक्यात 1 नंबर कांदा हा 1100, 1200, 1300 असा विकला गेलेला आहे. तर 2 नंबरला 900, 800, 900 ते
1000पर्यंत, तर चिंगळी गोल्टा गोल्टीचा रेट 100 रुपयापासून ते 700 रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहेत। आणखीही काही अपवाद वक्कल वगळली तर कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये कुठलाही उठाव या ठिकाणी दिसून येत नाही। सध्या मालाची आवक देखील कमी आहे, मात्र कुठलाच बाजारामध्ये कांद्याला उठाव दिसून येत नाहीत। तर मित्र, आपल्याला या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं ते प्रत्येकानं लाईक करावं, कमेंट करावं, व्हिडिओ शेअर करावा। नमस्कार।